सभापती महोदय, यामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्या टोटल 5 वीज महानिर्मितीचे संच आहे। कोराडीत 2, परळीत 1, चंद्रपूर 2। टोटल याची कॅपॅसिटी आहे 13,220 आणि सध्या वीज निर्मिती याच्यातनं या मधल्या काळात ही 6,288 झालेली असं उत्तरात लिहिलेलं आहे। उत्तरामध्ये पहिल्या प्रश्नाचं दिलं आहे की किती दिवस हे संच टेक्निकल कारणांमुळे बंद होते। तर कोराडीमध्ये 8 क्रमांक 2 दिवस बंद, कोराडीतला 9 क्रमांकाचं 20 दिवस बंद, परळीमध्ये 7 क्रमांकाचं 3 दिवस बंद, चंद्रपूरमध्ये 14 दिवस बंद, दुसरा चंद्रपूरचा संच 5 दिवस बंद, म्हणजे टोटल 26 दिवस संच बंद होते। परंतु तुटवडा मात्र 6,932 चा आहे। बरं, दुसरं असं की तर हे म्हणजे ही एवढी तफावत, म्हणजे केवळ टोटल 26 दिवसच बंद आहे आणि तुटवडा मात्र 6,932। तर हे थोडं न समजण्यासारखं, याच्यावर अधिक स्पष्टता द्यावी सरकारने। दुसरं, महानिर्मितीचे 5 संच बंद आहे ते सगळं दिलंय, परंतु जे खासगी वीज निर्मिती आहे ते मात्र व्यवस्थित चालू आहे। आता यामध्ये मग आपले जे टेक्निकल कारण आहेत ते त्यांना येत नाहीत का? दुसरं, हे महानिर्मितीने कालबाह्य जे संच आहे त्यांना इपॉक्सी पेंटचा नवीन हा विषय आलाय, त्याच्यावर भरमसाठ खर्च चालू आहे। त्यामुळे हे सगळं जे आहे हे इपॉक्सी पेंटचा काय विषय तोही आपण स्पष्ट करावा। तो खरं या प्रश्न नाही आहे, परंतु मंत्री महोदयांनी उत्तर दिलं तर बरं होईल। परंतु यामध्ये माझा प्रश्न असा आहे की ही जी तफावत दाखवली, केवळ 26 दिवस बंद असताना 6,932 चा तुटवडा, याच्यावर अधिक स्पष्टीकरण माझा प्रश्न आहे, याच्यावर उत्तर द्यावं। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्यानुसार कोराडी येथील संच, परळी येथील चंद्रपूर हे संच सर्व बंद त्या दिवसापुरते बंद होते। परंतु हे बंद पडण्याची पहिली वेळ नाही, ते काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा रेग्युलर मेंटेनन्समुळे बंद मध्ये मध्ये बंद होत असतात प्लांट। आणि महानिर्मिती कंपनीची एकूण क्षमता ही 13,220 मेगावॅट आहे, म्हणजे ही याच्यामध्ये फक्त औष्णिक वीज निर्मिती ही आपण 9,540 मेगावॅटची आहे, जलविद्युत निर्मिती क्षमता आपली 2,580 मेगावॅटची आहे आणि वायू विद्युत निर्मिती क्षमता 672 मेगावॅट आणि सौर ऊर्जित निर्मिती 428 मेगावॅट, अशी करून आपण 13,284 एवढी महानिर्मितीची क्षमता आहे। आणि इतर आपली डिमांड आज जानेवारी महिन्यामध्ये आपल्या राज्याची एकूण डिमांड होती 26,256 मेगावॅट। मग इतर ही डिमांड आणि सप्लाय आपलं व्यवस्थित झालं पाहिजे, वीज पुरवठा प्रत्येकाला व्यवस्थित देता आला पाहिजे, याच्यासाठी आपला केंद्राचा वाटा 4,797 मेगावॅटचा आहे। आपण वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांकडून घेतो आणि अशा पद्धतीने 26,000चं आपण 26,256चं टार्गेट पूर्ण करत असतो। आणि ही जी काही बंद वगैरे होते, कुठल्या प्लांट बंद पडला तर इतर प्लांटमधून त्याची आपण खरेदी करत असतो किंवा दुसरीकडनं वीज घेत असतो। आणि 6,000 जानेवारी महिन्यात जे 2 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान एकूण 82.5 दशलक्ष युनिट खरेदी करण्यात आले आणि तो दर सुद्धा प्रायव्हेट पेक्षा जास्त नव्हता, 3 रुपये 31 पैसे इतका होता। त्यामुळे सदर वीज ही जादा दराने घेण्यात आलेली नाही, जी काही आपली लॉंग टर्म करार केलेले असतात त्याच दराने ही घेण्यात आली। प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माननीय विरोधी पक्षनेते। सभापती महोदय, बेसिक हा प्रश्न मंत्री महोदय पूर्ण आता काय केलं आणि काय नाही ते सांगतात। बेसिक प्रश्न मनीषाताईंनी, मी, नाथाभाऊनी, आम्ही सगळ्यांनी उपस्थित केला की राज्याच्या घरात आत्ताच्या घडीला विजेचा तुटवडा, एवढाच मुद्दा। आता तुम्ही काय केलं काय नाही, कुठून केवढ्याला घेतलं, हा वेगळा मुद्दा आहे। बेसिक प्रश्न असा आहे की आता ही महानिर्मितीची एकूण क्षमता आहे 13,220 मेगावॅट। प्रत्यक्षात निर्मिती क्षमता आत्ताच्या घडीला भले 13,220 असली तरी निर्मिती क्षमता आहे 9,540, म्हणजे इथंच सगळ्यात आधी डेफिसिट आहे। आणि प्रत्यक्षात किती आत्ताच्या घडीला आहे माहिती आहे? 6,668 मेगावॅट वीज उत्पादन, म्हणजे जी क्षमता आहे त्याच्या 50% सुद्धा आताच्या घडीला याच्यातून वीज निर्मितीचं
वीज निर्मितीचं उत्पादन होत नाही. आता या ठिकाणचा सभापती महोदय बेसिक विषय असा आहे की आता याचा एक हॉट एअर डक्ट बंद आहे कित्येक दिवसानं आणि त्याला दुरुस्तीसाठी 1 महिना लागणार. बेसिक याच्यात विषय निर्माण असा झालेला आहे की खाजगी वीज कंपन्यांची उत्पादन क्षमता वाढते आणि राज्याच्या या वीज निर्मिती कंपनीची उत्पादन क्षमता कमी होते. कारण काय? भले तुम्ही कमी दराने घ्या नाही तर जास्त दराने घ्या, तुम्ही कस्टमर तर झाले ना या खाजगी कंपन्यांचे. तुम्ही 3 रुपयाला घेता, 4 रुपयाला जाता, 10 रुपयाला घेता, हा तुमचा मुद्दा नाही आहे. तुम्ही खाजगी कंपनीला राज्याच्या या विभागाची क्षमता असून सुद्धा तुम्ही वीज खरेदी करत आहात. आज खाजगी कंपन्यांचा वाटा 59% सभापती महोदय या राज्यामध्ये 59% प्रोडक्शन आहे त्यांचं. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की खाजगी वीज कंपन्यांना हा फायदा पोहोचावा म्हणून जाणीवपूर्वक दिरंगाई होती का, हा माझा एक याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामुळे हे वीज संच वारंवार बंद होतात का, याची चौकशी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. सभापती, आपण याची ही कारवाई करा, ती वेगवेगळी काय तुम्ही यंत्रणा लावा म्हणता, खरं तर इथं आवश्यक आहे सभापती महोदय. शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे सभापती महोदय हा. आणि असं असताना राज्य सरकारच्या आता मंत्री महोदय सांगतात एवढ्या रुपयाने, तर राज्याच्या तिजोरीवर त्याचा अतिरिक्त भार पडतो. तो किती पडलेला हा आमचा प्रश्न आहे, तो सभागृहाला दिला पाहिजे. त्याचप्रमाणे महाजनको आणि महावितरण या कंपन्यांनी खाजगी कंपन्यांकडून आतापर्यंत किती वीज खरेदी केली आणि काय दराने त्याचा राज्याच्या तिजोरीवर काय प्रश्न काय इफेक्ट झालेला आहे. सभापती महोदय, थोडक्यात खाजगी वीज कंपन्यांना जास्तीत जास्त वीज देता यावी म्हणून राज्य सरकार अशा पद्धतीनं स्वतःची उत्पादन क्षमता कमी करतात असा माझा स्पष्ट आरोप आहे. मला असं वाटतं सभागृहाचा या मताशी सहमत असेल आणि म्हणून याच्याविषयी राज्य सरकार, चला आमचं काहीच म्हणणं नाही, 13,220 आहे ना, तेवढं 13,220च तुम्ही उत्पादन करा. आणि ते करणार का, हा माझा प्रश्न. मंत्री महोदय. अध्यक्ष, सभापती महोदय, मी जे उत्तर दिलं की सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की 13,284 एवढी निर्मिती होते, त्यातल्यापैकी आपली औष्णिक वीज निर्मिती ही 9,540 मेगावॅट एवढी होते आणि ते संच बंद पडल्यामुळे एवढी 6,000च्या आसपास आपली जी निर्मिती झालेली आहे. एकूण 13,000 आपली औष्णिक वीज निर्मिती होत नाही. दुसरं की आपण महानिर्मिती 30% वीज निर्मित करते, खाजगी कंपन्यांकडून आपण 30% खरेदी करतो आणि सेंट्रल सेक्टरमधून आपण 40% वीज खरेदी करत असतो. आणि आपण ज्या पद्धतीने बोललात की प्रायव्हेट कंपन्यांचं बंद नाही पडत आणि सरकारी पडतं, तर आपल्या या ठिकाणी जेवढे काही आपले प्लांट आहेत ते जुने झालेले आहेत. आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळे नवीन करत आहोत. सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजी वापरून आपण भुसावळचा 660 मेगावॅट निर्मितीचा प्लांट लवकरच तो कार्यान्वित आपला होणार आहे, त्याचं उद्घाटन सुद्धा आपण करणार आहोत. आणि सगळेच प्लांट एकदाच आपण बदलू शकत नाही, काही काही प्लांटच्या आपण जागा पण खरेदी केलेली आहे. परंतु केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशनानुसार राज्यातील महानिर्मितीच्या अखत्याऱ्यातले जुने संच सन 2030 पर्यंत तेच वापरायचे आहेत. आणि मग त्याच्या काही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नसल्यामुळे आपण प्रायव्हेटचं आणि सरकारच्या आपल्या शासनाच्या याच्या कंपॅरिझन तेवढं ऊर्जा निर्मितीचं करू शकत नाही किंवा करणं योग्य नाहीये. आणि पण आपण आखलेलं आहे नियोजन की आता जसं भुसावळचं 660 निर्मिती झालेली आहे, पुढे आपण कोराडीचं एक नवीन करतोय, परत चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅटचं करतोय. त्यामुळे ते सगळे झाल्यानंतर आपल्या सुद्धा प्लांटची इफिशियन्सी वाढणार आहे आणि हे वारंवार जे संच बंद पडतात ते बंद पडण्याचं काम कमी होईल. अमोल मिटकरी. मंत्री महोदयांना आहे की या वर्षभरात 300 पेक्षा जास्त वेळेत थर्मल युनिट बंद होण्याचे प्रकार घडले असून यामध्ये बॉयलर टूप लिकेज होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, हे खरं आहे का? आणि जबाबदार व्यक्ती जर असतील तर त्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? मंत्री महोदय. सभापती महोदय, आता जे उत्तर दिलं ते की हे प्लांट जुने झालेले आहेत, हे काही जाणीवपूर्वक कुणी करत नाही. काही बॉयलर गरम झाल्यामुळे त्याची जी ट्यूब असते ती कुठेतरी बस्ट होते, लिकेज होतो आणि मग ते चेंजला वेळ लागतो. असे प्रकार या दरम्यान घडलेले आहेत. सभापती महोदय. खडसे साहेब. सभापती महोदय, मंत्री महोदयांचे उत्तर अत्यंत असमाधानकारक आहे. या ठिकाणी माझा मूळ प्रश्न असा आहे, आपण विचारलेला प्रश्न आहे मी याच्यामध्ये, की हे जे सारे तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही बंद पडतात, होतात, वेगवेगळ्या कारणांसाठी बंद पडतात, हे चारही जे संच आहे यांचा PLF काय आहे?
प्लांट लोड फॅक्टर किती आहे एक. दुसरा अध्यक्ष महोदय असं आहे की आपल्याकडे हा कोळसा निकृष्ट दर्जाचा येतो. बऱ्याचदा आपण इम्पोर्टेड कोल त्या ठिकाणी घेतो, परंतु निकृष्ट दर्जाचा कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे याचा PLF कमी असतो आणि या माझ्याच हा मोठा घोळ आहे. खाजगी विद्युत कंपन्यांना याचा फायदा मिळावा म्हणून प्रामुख्यानं असे उद्योग आपल्या विद्युत कंपन्यांकडून केले जातात. त्यामुळे अधिकाधिक PLF वाढवण्याच्या दृष्टीने आणि या कोळशामध्ये जो काही भ्रष्टाचार गैरव्यवहार होतोय याची चौकशी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काय उपाययोजना करणार आहे एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरामध्येच आपण वीज तुम्ही सांगितले की NTPC कडनं आम्ही विकत घेतो, यांच्याकडनं विकत घेतो वगैरे साठी ठीक आहे, पण स्वतःचीच वीज आपण त्या ठिकाणी निर्माण करत असताना या स्वतःचे नवीन किती प्लॅन्ट आता या ठिकाणी आपण उभे करतो आहोत, प्रपोज किती आहे, नवीन किती होते? ते आदरणीय नाथाभाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की जो PLF आहे, प्लांट लोड फॅक्टर, हा आपला भारतामध्ये NTPCचा आहे 75.96 आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतर सगळ्या राज्यांच्या पेक्षा जास्त आहे आणि तो भारतामध्ये 2 नंबरला आहे म्हणजे 64.42 आहे. आपण कोळशाची क्वालिटी, ऑइल आणि ते सगळं जनरेशन ह्यानुसार तो काउंट केला जातो आणि त्यामुळे PLF आपला चांगला आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे विभाग प्रयत्न करते की हा प्लांट लोड फॅक्टर ह्या वर्षी 75% पुढे गेला पाहिजे. अनिल परब. सभापती महोदय, हा प्रश्न महाराष्ट्राच्या विजेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. सभापती महोदय की हे सगळे संच आता जुने होत चाललेत. त्यांनी सांगितलं की 30 पर्यंत आम्हाला बदलता येणार नाही, याच्यावरती कॅपेक्स कॉस्ट लागते. आता PLF आपण जे सांगितलं की 64% 64 पर्यंत आहे आणि खूप चांगलं असेल तर 75 पर्यंत नंबर 1च आहे. आपल्याला माहिती आहे का 50% पेक्षा जास्त कॅपेक्स त्याच्यावरती खर्च झालेला आहे. एखाद्या प्रोजेक्टवरती 50% पेक्षा जास्त कॅपेक्स खर्च होऊन आपण फक्त सांगताय की 60 पर्यंत, अजून 55 ते 60 पर्यंतच पोहोचलेला आहे. खरं त्याची 50% पेक्षा जास्त कॅपेक्स खर्च होऊन देखील जर 80-85 पर्यंत नाही पोहोचला तर त्याच्यामध्ये तुम्ही जे चीफ इंजिनियर आहेत किंवा चीफ ऑपरेशन हेड आहेत यांच्यावरती काय कारवाई करणार, कारण कॅपेक्स सगळ्यात जास्त त्याच्यापेक्षा जास्त खर्च झालेला आहे. हा नंबर माझा 1चा प्रश्न आहे, कारण तुमचा कॅपेक्सचा रेशो आहे. MERC ने तुम्हाला गाईडलाईन टाकून दिलेले आहेत की तुम्हाला जर कॅपेक्स किती खर्च केला तर त्या कॅपेक्सच्या रेशोमध्ये तुमचं प्रोडक्शन किती निघालं पाहिजे, हे तुमच्या MERCचे गाईडलाईन आहेत. आणि तुमच्या MERCच्या गाईडलाईन प्रमाणे खर्च करून देखील आता तुम्ही चंद्रपूरमध्ये खर्च करताय, चंद्रपूरमध्ये खर्च करून देखील आता 1000 कोटीचं आपलं फिक्स इन्कम जे आहे ते फिक्स रेट इन्कम जे आहे ते कमी झालेलं आहे. कॅपेक्स 50% पेक्षा तुम्ही जास्त खर्च करताय, तुम्ही त्याच्यावरती अतिरिक्त पैसे खर्च करताय आणि तुमचे तिकडे जे आहेत मुख्य अभियंता आणि मुख्यालयाचे अधिकारी यांची कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनरशिप आहे. हे सगळे कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनर आहेत सगळे. एक तर तुम्ही या अधिवेशनामध्ये हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनर आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार का? तुम्ही जर नाव सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर अंतिम आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर सगळं कुठल्या कंपन्यांमध्ये ते पार्टनर आहेत, कुठल्या कंपन्यांमध्ये त्यांचं शेअर होल्डिंग आहे, कुठल्या कंपन्यांमध्ये किती आहे, गिरीश महाजन चॅलेंज करू नका, कदाचित तुमचंच नाव येईल. हा नाही म्हणून उगीच आव्हान देऊ नका. प्रश्न नाही, मी सांगितलं ना, पहिलं काम सरकारचं आहे, माझं काम नाहीये. पहिलं काम मंत्र्याचं आहे चौकशी करणं. मी चौकशी करण्याचं विचारतोय. जर सभापती महोदय मी चौकशी करण्याची मागणी करतोय. प्रत्येक गोष्ट जर मी करायची असेल तर मंत्रिमंडळ कशाला आहे? वेग आरोप नाही केलाय, मी स्पेसिफिक आरोप केलाय. मी स्पष्ट सांगितलेलं आहे मुख्य अभियंता व मुख्य मर्यादित कार्यालय. तुम्ही नाही सांगितलं तर अंतिम आठवड्यात आम्ही नावं देऊ. पण माझा प्रश्न असा आहे की 50% कॅपेक्स झाल्याच्या नंतर असं बोलता येणार नाही. काय करणार त्यापेक्षा आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भात मंत्री महोदय उत्तर देतील. हा, मंत्री महोदयांनी माझे 2 उत्तर द्यावीत. 50% पेक्षा कॅपेक्स जास्त खर्च झालेला आहे का, आणि MERCच्या गाईडलाईन प्रमाणे 50% पेक्षा जास्त कॅपेक्स झाला असेल तर आपलं PLF काय असायला पाहिजे, नंबर 1. आणि दुसरं, असे जे भ्रष्ट लोक आहेत ज्यांच्यामुळे 1000 कोटीचं नुकसान झालेलं आहे महामंडळाचं,
त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का, चौकशी करून कारवाई करणार का? MERCच्या नॉर्म्सनुसारच सगळे काही वीज निर्मिती होते आणि जो PLF सुद्धा त्याचप्रमाणे काउंट होतो आणि आपला डीम्ड PLF ह्या वर्षीचा हा 73% आहे आणि PLF वाढवण्यासाठी सुद्धा अभ्यास समिती नेमलेली आहे, प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत आणि आपण स्पेसिफिक कुणावरती जर असा आक्षेप असेल आपण त्याची चौकशी नॉर्म्स प्रमाणे आहे म्हणूनच आपला PLF हा NTPCच्या नंतर नंबर 2ला आहे देशामध्ये आणि आपण म्हणताय की खर्च होतो जुन्या ह्यांना, तर आपण टप्प्याटप्प्याने भुसावळचा जसा 660चा आपण नवीन केलेला आहे, चंद्रपूरला सुद्धा प्लांट आपण 800चा विचाराधीन आहे, असे नवीन टप्प्याटप्प्याने सगळे बदलणं आपल्या विचारात आहे, त्यामुळे ते सुद्धा होणार आहे आणि आणखी नाही आपले जर काही आक्षेप असतील तर त्याच्यावर पण आपण बैठक लावू. अभिजित वंजारी. सभापती महोदय, ज्या कॅपेक्स कॉस्टचा उल्लेख केला आणि त्याच्यामुळे वीज निर्मिती त्या रेशोमध्ये झाली नाही, याच्यामध्ये जी दिरंगाई या सातत्याने या चंद्रपूरच्या CTPS मध्ये होत आहे आणि ज्याचा प्रश्न क्रमांक 3 आणि 4 मध्ये उल्लेख आहे की या दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली याच्याबद्दल या उत्तरामध्ये स्पष्टता नाही. मी आपल्याला माहिती सांगतो, 20 ऑगस्ट 2016ला मंत्री महोदय ताई 20 ऑगस्ट 2016ला या संदर्भामध्ये CTPSच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्यात आला. त्या संदर्भामध्ये त्या FIRला धरून शासनानं या CTPSच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली आणि सातत्याने आपला जो PLF कमी येतो आहे तो PLF वाढवण्यासाठी जे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आपण कुठल्या प्रकारची उपाययोजना करतोय हा आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, हाच प्रश्न रिपीट होतोय आणि MERCचे सर्व नॉर्म्स परत आपण मेरिट ऑर्डर डिस्पॅचच्या नियमानुसार वीज खरेदी करत असतो आणि आपला PLF भारतात हा सगळ्यात चांगला आहे असं मी वारंवार सांगतेय, तरी सुद्धा समाधान होत नाहीये. पण तरी सुद्धा आपली जी मागणी आहे त्याच्यावरती चौकशी करण्यात येईल.